अबू आझमींच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। औरंगजेबाचं उदात्तीकरण अखेर अबू आझमींना भोवलेलं आहे। अधिवेशनापुरतं आझमींचं निलंबन करण्यात आलं। आझमींवर आता कारवाई करण्यात आलेली आहे। विधानसभेत निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला। अबू आझमींना जेलमध्ये टाकणार अशी संतप्त प्रतिक्रिया देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला वेगळा आणि मला वेगळा नियम आहे का असा सवाल मात्र आता अबू आझमी यांनी उपस्थित केलेला आहे। अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं, प्रशासन चालवलं, असा जे स्टेटमेंट दिला, आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलं आहे। असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती, काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपचे जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा, ती काल नाही ऐकली, पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही, पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने ते केलं। आमची तर मागणी कालच करण्याची होती। त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। अध्यक्ष महाराज, नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं, आमदारांची समिती करावी, तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करा, पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। तर औरंगजेबाचं उदात्तीकरण आता अबू आझमींना भोवल्याचं पाहायला मिळतंय। संतापाची लाट त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये पसरलेली होती। सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं देखील अबू आझमी यांच्यावर आता टीकास्त्र डागण्यात आलं आणि त्यानंतर मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। इतना बड़ा गुनाह कि मुझे सस्पेंड किया गया और मैंने असेंबली का सेशन चले, बजट सेशन है, कारपोरेशन इलेक्शन नहीं हुआ है, लोगों को काम रुके हुए हैं, तो मैंने यहाँ तक भी कह दिया कि भाई मैंने जो कहा बोला है ना, अपनी बातों को वापस लेता हूँ, इसलिए मैंने कोई गलत चीज़ बोला नहीं था, लेकिन फिर भी वापस लिया मैंने कि सेशन चलता रहे, ये सब प्रॉब्लम नहीं हो। मैं अब जो है मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से कि क्या दोहरा कानून चलेगा यहाँ पर? समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।